पावसाळा सुरू झाला की लगेच सगळीकडे थंडगार वातावरण होऊन जातं आणि अशा वातावरणामध्ये लगेच सर्दी, खोकला, घसा खवखवायला सुरुवात होऊन जाते. मुलं स्कूलला गेली की लगेच वानुळा तर घेऊनच येतात घरी. तसंच आरूने सुद्धा केलं. त्याला आहे ना 2-3 दिवसापासून इतका खोकला येतोय. त्याचा खोकला दूर करण्यासाठी मला आहे ना लवंगाची पूड बनवून घ्यायची होती. त्यासाठी मी थोड्याशा लवंग घेतला, आधी निसून घेतला, खडा वगैरे नको जायला आणि त्यानंतर त्याला थोडंसं भाजून घेतलं. थोडं गार होईपर्यंत किचन वाटा आवरून घेतला आणि त्यानंतर आहे ना त्या मिक्सरमधनं बारीक करून घेतला. एकदम छान, एकदम सॉफ्ट अशी ना पूड त्याची बनली जाते. लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्या लवंगातील उष्णता कफ कमी करते आणि घशातली खवखव आणि घशाला आराम सुद्धा देतं. म्हणूनच आहे ना जेव्हा सर्दी खोकला झाला, कुणालाही होऊ द्या, छोट्यापासून मोठ्यापर्यंत लगेच लवंगाची पूड घरामध्ये करूनच ठेवायची. आता ती घ्यायची कशी तर आहे ना चमच्यामध्ये थोडीशी लवंगाची पूड आणि थोडंसं मध घ्यायचं. ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं चाटण लहान मुलांना द्यायचं. काही जण तर लवंग आहे ना पाण्यामध्ये उकळून ते पाणी सुद्धा पितात. पण लहान मुलं आहे ना नाटकं करतात. त्यापेक्षा हे चाटण एकदम बेस्ट आहे त्यांच्यासाठी. खोकला कमी करण्यासाठी हा एकदम बेस्ट असा रामबाण उपाय आहे. तुम्ही करतात का? नक्की मला कमेंट करून सांगा आणि एकदा ट्राय करून सुद्धा बघा. आरूला औषध देणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. माझी घरातली कामं बरी, पण याला औषध देणं म्हणजे खूप मोठं काम आहे माझ्यासाठी. इतकी नाटकं करतो ना, आज तर फायनली तो रडूनच गेला. पण त्याचं हे छोटंसं तोंड बघून मला इतकं कसतरी झालं होतं, पण त्याला बरं वाटावं म्हणून मला तर हे करावंच लागणार आहे. चला, बाय बाय.